तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय की हे काम माझं किती मोठं वाढून बसलंय। या एका कामामुळे पूर्ण दिवस माझा खराब गेला। सकाळी सकाळी स्वयंपाक चालू होता तोपर्यंतच दुधाला म्हणजे अचानक खळखळाची उकळी आली आणि दूध डायरेक्ट वरती आलं। तर एक नॅपकिन टाकून घेतला आणि दूध थांबवलं, नाही तर पूर्ण किचनवर झालेलं असतं। तर त्यानंतर पूर्ण स्वयंपाक केला, यांचं जेवण वगैरे झालं आणि हे गेले। तर गॅलरीमध्ये मी छत्री वगैरे असं सुकत ठेवण्यासाठी ठेवते, कारण बाहेरून आल्यानंतर जर आपण छत्री पाण्याची डायरेक्ट आणली तर घरामध्ये पाणी सांडतं, बाहेर ठेवली तर चप्पलच्या स्टँडपाशी पाणी पाणी होतं। त्यापेक्षा आपण अलगद हाताने घेऊन यायची आणि गॅलरीमध्ये ठेवायची, छान अशी सुकून जाते आणि ती देखील व्यवस्थित सुकते, जेणेकरून पुढच्या वापरासाठी देखील ती व्यवस्थित तयार राहते। भांडे वगैरे घासून घेतले, किचनवरचं जे काही साहित्य आहे ते देखील आवरून घेतलं आणि इथं मला डब्यामध्ये ना खोबरं काढायचं होतं। जास्त खोबरं असलं की मग मी त्याचे तुकडे करून एका डब्यामध्ये भरून ठेवत असते। इथं भांडे वगैरे झालेलेच होते, परंतु मला हे जे मेन काम आवरायचं होतं ना, गॅसची शेगडी क्लीन करणं, याच्यासाठी मला खूप जास्त वेळ गेलेला आणि एक दोन वेळेस स्वच्छ करून तरी गॅसची शेगडी अशी तेवढी पाहिजे तेवढी स्वच्छ होत नाही, कारण दुधाचे डाग अगदी सहजासहजी ते निघत नाहीत आणि वास त्याचा तर जातच नाही। पूर्ण दिवसभर मला म्हणजे असं कसं तरीच होत होतं, परंतु थोडं थोडं म्हणजे मी अगदी छान असं क्लीन करून घेतलं। डायरेक्ट पाणी नाही टाकलं, पण थोडं थोडं टाकून व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि किचन कट्टा जो आहे ना तो पूर्ण साबण लावून घासून काढला तारेच्या घासणीने। तेव्हा कुठं माझ्या जीवाला शांतता लागली, नाही तर अगदी चिकट जाणवत होतं आणि ती एक मनातच दुधाचा वास येतो, दुधाचा वास येतो। आणि तसंही दूध उतू गेल्यानंतर म्हणजे तसा दिवसभर थोडा तरी वास येतोच, कितीही क्लीन केलं तरी वास हा येतोच। कारण माझा अनुभव आहे, या अगोदर माझ्याकडून बरेच दिवसापूर्वी दूध डायरेक्ट असं फ्लोअरला सांडलं होतं। मी कितीतरी वेळेस स्वच्छ केलं, परंतु त्या घरातला काही वास कमी होईना। शेवटी मला फिनेल टाकून पुसावं लागलं, तेव्हा त्या फिनेलचा एकदम हार्ड वास राहतो, त्याच्यामुळे मग ते थोडंफार कमी होतं। ते थोड्या वेळापुरतंच म्हणजे तो वास कमी होतो आणि पुन्हा दुधाचा वास यायला सुरुवात होते। दुधाचा चहा प्यायला छान लागतो, दूध प्यायला म्हणजे मला नाही आवडत, परंतु दूध देखील मस्त लागतं। परंतु मला ही दूध सांडल्यानंतर जी काही कामं आवरावी लागतात ना ती अजिबात आवडत नाहीत। परंतु आता जे मला आवडत नाही तेच माझ्या वाट्याला आज नेमकं आलेलं होतं आणि मेन म्हणजे होता गुरुवार, त्याच्यामुळे छान वाटलं की गुरुवारी आपल्या घरामध्ये शुभ काम झालेलं आहे। म्हणजे दूध उतू जाणं ही शुभ गोष्ट आहे, परंतु ही शुभ गोष्ट ज्याला आवरायचं त्यालाच माहिती आहे की शुभ वगैरे तसं काही नसतंय। तर ही जी वाढलेली कामं आहेत ती निस्तरता मला दुपार झालेली। आता माझं इथं 3 ते 4 वेळेस ना स्वच्छ गॅस ओटा पुसून झाला आहे, आता लास्टला मी पुसून घेत होते। तर पूर्णपणे किचन ओटा आहे ना एकदम क्लीन करून घेते आणि फुल फॅन ना आज चालूच ठेवलेला होता, कारण दूध उतू गेलं होतं म्हणून। आणि पाऊस ये जा चालूच आहेत, मध्ये मध्ये कपडे वाळत टाकायला बाहेर जावं लागत होतं। त्याचबरोबर पुन्हा पाऊस आला तर पुन्हा कपडे आतमध्ये घेतले आणि त्याच्यामध्ये थोडाफार वेळ होतोच। तर शेवटी आता मस्त असा किचन ओटा क्लीन करून घेतलेला आहे आणि भांडी पण एवढी जास्त पडलेली होती ना की खूपच जास्त। आणि माझी एक सवय आहे की एक्स्ट्राचे डबे भरणे हे जे आहे ना ते रिकामं झालं की लगेचच घासून घ्यायचं। आज देखील 1-2 डबे होते घासायला, त्याच्यामुळं मग मी ते देखील व्यवस्थित स्वच्छ करून घेतले। तसं पाहिलं गेलं तर ऊन जास्त नव्हतं, परंतु म्हटलं गॅलरीमध्ये देखील छान सुकून जातात, त्याला काही एवढा प्रॉब्लेम नाही। आता किचन ओटा वगैरे पूर्ण क्लीन करून झाल्यानंतर माझी सकाळची जी डस्टिंग आहे ना ती चालू होते। ह्या ज्या किचन ट्रॉली आहेत ना त्या मला रोज क्लीन करून घ्याव्या लागतात, कारण बेसिनच्या तिथं मी भांडे घासते, स्वयंपाक करताना पीठ वगैरे सांडतं आणि ते जर आपण व्यवस्थित स्वच्छ करून नाही घेतलं तर झुरळ व्हायला अगदी म्हणजे काही दिवसच पुरेसे आहेत, नाही तर लगेच झुरळ तयार होतील। आणि एकदा का झुरळ झाले आणि किचन ट्रॉली असतील तर बापरे, मग तर काही डोक्याचं म्हणजे एवढं टेन्शन वाढून जाईल। त्यापेक्षा आपण आपला 10-15 मिनिटाचा वेळ जो आहे ना तो नक्की काढायचा आणि किचन क्लीन ठेवायचं। हे जी कामं आहेत ना ती रोजच्या रोज करावी लागतात। कितीही घर क्लीन सकाळी केलं तरी संध्याकाळच्या वेळेसपर्यंत ते पुन्हा जरा असं खराब झालेलंच जाणवतं। आता का कोणास ठाऊक माहीत नाही, घरामध्ये म्हणजे लेकरांचा गोंधळ नाही किंवा काही नाही, परंतु ते खराब होतंच। आता इथं माझं किचन ट्रॉली क्लीन करणं चालू आहे आणि इथं मी आता सध्या पुसते ना तिथंच उभं राहून मी पोळ्या वगैरे लाटते, त्याच्यामुळं पीठ वगैरे पडलेलं असतं किंवा भांडे घासताना पाणी वगैरे सांडलेलं असतं आणि ते जे आलेले ओघळ आहेत ना ते व्यवस्थित दिसत नाहीत। तर किचन वगैरे क्लीन केला आणि त्यानंतर आता मी गॅलरीमध्ये आले। ही जी तुम्हाला स्क्रीनवरती दिसते ना ती आहे जास्वंदीचं झाड।
आता या जास्वंदीच्या झाडाला म्हणजे जशी काही दृष्ट झाली असा प्रकार होऊन गेला आहे की त्याला काही पानही व्यवस्थित येईना आणि फूल तर खूप लांबची गोष्ट आहे. परंतु आज मी ना थोडंसं नेटवरती सर्च केलं आणि म्हटलं याच्यावरती काहीतरी उपाय करूया. एक तर ते झाड छान होईल किंवा मग डायरेक्ट ते जळून तरी जाईल. म्हणजे ते काहीतरी होणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. तर इथं मगामध्ये मी ना अर्धा मग पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये साधारणतः 1 चमचा व्हिनेगर घेतलेला आहे. ते मी आता या झाडाला टाकलेलं आहे. गुरुवारी टाकलं आहे म्हणजे आता तुम्ही लक्षात ठेवा. तर तसंही मी तुम्हाला सांगेलच की किती दिवसामध्ये याला काहीतरी झालं आहे. एक तर ते छान होईल किंवा मग म्हणजे ते त्याच्या आयुष्यातून निघून जाईल, असं काहीतरी होऊन जाईल. पण थोडे थोडे पानं दिसत आहेत, परंतु छान ग्रो होण्यासाठी इथं माझी धडपड चालू आहे. कारण मला आहे ना म्हणजे केसांसाठी जास्वंदीची पानं फुलं खूप जास्त जरुरी आहेत आणि त्याचे उपाय जे आहेत ना खूप म्हणजे इफेक्टिव्ह आहेत. तर हे जे सर्व आवरून झाल्यानंतर आता माझं इथं हॉलमध्ये डस्टिंग चालू आहे. आणि पावसाळ्यामध्ये डस्टिंग करताना आहे ना म्हणजे मी म्हणजे कोरड्या कपड्यानेच करते. परंतु आज माझ्याकडून काय झालं, मिक्सर जो आहे ना तो मला हॉलमध्ये आणून लावावा लागतो आणि सकाळचं जे वाटण होतं ना शिमला मिरचीसाठी बनवताना ते वाटताना आता मी वाटणामध्ये मीठ टाकते जेणेकरून त्याची चव छान लागते. तर ते मीठ झाकणाला लागलेलं मिक्सरच्या ते थोडंसं सांडलं आणि त्याच्यामुळं पूर्ण ते असं मिठाला पाणी सुटलं होतं आणि थोडं थोडं म्हणजे असं वेगळंच जाणवत होतं चिकट चिकट. तर म्हटलं आता पहिले तर आपण कोलिनचा जो कपडा आहे ना त्याने पुसून घेऊया आणि नंतर माझा जो स्टोल आहे ना त्याने मी म्हणजे डस्टिंग लगेचच करून घेत आहे. सध्या म्हणजे पिलूची तब्येत बरी नव्हती परंतु आता बरी झालेली आहे. परंतु औषधं वगैरे आहे ना हॉलमध्ये ठेवते. बरेच दिवसापूर्वी म्हणजे मी असं सहज एक व्हिडिओ पाहिला होता की गोळ्या औषधं जे आहेत ना ते तुम्ही किचनमध्ये कधीच ठेवू नका, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होत असते. तर किचनमध्ये औषधं ठेवू नये हे जेव्हापासून मला माहिती झालं तेव्हापासून मी किचनमध्ये म्हणजे साधे अँटासिड देखील ठेवत नाही. जिथं म्हणजे फ्रीजवरती एक जाळी ना त्या जाळीमध्ये सर्व प्रकारच्या गोळ्या औषधं राहायची, परंतु तिथं आता मी ठेवत नाही. आणि फ्रीजमध्ये जे काही अँटीबायोटिक वगैरे आहे ते थोडेफार ठेवले जातात. फक्त जस्ट मला जी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. मला त्याचं काही रिझन वगैरे अजिबात माहिती नाही, परंतु मी जे पाहिलं ते मी तुम्हाला सांगितलं. आता ज्या काही वस्तूवरती काढलेल्या आहेत पिलूला वाफ वगैरे देण्यासाठी त्याचं मशीन, तर तो व्यवस्थित झाला आहे. त्याच्यामुळं म्हटलं आता हे पुसून लगेचच ज्याच्या त्याच्या जागेवरती जी ती वस्तू गेली ना घरामध्ये पसारा होत नाही. आणि आजचा जो कामाचा गोंधळ आहे ना तो काही विचारण्यापलीकडचाच होता. परंतु असो, आता इथं ह्या मॅटवरती देखील थोडंसं मीठ सांडलं होतं, ती देखील व्यवस्थित क्लीन करून घेतली. आणि फॅन मात्र फुल ठेवलेले आहेत कारण बाहेर पाऊस आहे आणि घरात असं दमट वातावरण आहे, त्याच्यामुळं फॅन फुल ठेवायचे. आणि पावसाळ्यामध्ये डस्टिंग करताना ड्राय डस्टिंगच करा, मी तरी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन. तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो असा होता. कसा वाटला ते नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत.